मुंबई नाका ते द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे भीषण दुर्घटना घडली. दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर अडकलेल्या नायलॉन मांजाने अचानक युवकाच्या गळ्याभोवती वेढा घातला आणि गळा अक्षरशः चिरला गेला. या दुर्घटनेत प्रकाश भीमाजी सोमाशे हे गंभीर जखमी झाले असून प्रचंड रक्तस्राव झालाय. घटनास्थळी पाठीमागून पाथर्डी फाटा ते बळी मंदिरकडे जात असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश सहाणे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत केली. त्यांनी जखमी युवकाला स्वतःच्या स्विफ्ट कारमधून मुंबई नाका येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सध्या युवकाची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नायलॉन मांजाविरोधात पोलीस कारवाई सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक ठिकाणी अडकलेला नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर उठताना दिसत आहे. पोलीस कारवाई होत असताना नाशिक महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा रस्त्यावर अडलेल्या नायलॉन मांजाची साफसफाई नेमकी कधी करणार, या जीवघेण्या मांजावर सतत नजर ठेवण्याची जबाबदारी कोणाची, आणखीन किती निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.